नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी वोल्टास लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, त्याचसोबत वोल्टास लिमिटेड वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये काम करते. तर मित्रांनो, वोल्टास लिमिटेडने कोणत्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, वोल्टास लिमिटेडने क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि त्या डिव्हिडंडबद्दलसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेडमध्ये मार्च 2025नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 30.30%, FISची होल्डिंग आहे 21.95%, DISची होल्डिंग आहे 23.99%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.21% आणि वोल्टास लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 14.53%. तर मित्रांनो, वोल्टास लिमिटेडने 7 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. परंतु मित्रांनो, वोल्टास लिमिटेडने या 7 रुपयाच्या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स केली नाही. परंतु मित्रांनो, वोल्टास लिमिटेड जसेच या 7 रुपयाच्या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. तर चला पुढे बघूया. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत वोल्टास लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, वोल्टास लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 4,202 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 4,767 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,105 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 4,767 कोटी रुपये. आणि मित्रांनो, वोल्टास लिमिटेडचा बिझनेस सीझनल असतो, म्हणून मित्रांनो, या कंपनीचा इयर ऑन इयर बेसिस कंपॅरिझनवर जास्त फोकस ठेवायचे. चला आता बोलूया वोल्टास लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीची टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 4,257 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 4,847 कोटी रुपये. तसेच वोल्टास लिमिटेडची टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,164 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 4,847 कोटी रुपये. चला आता बोलूया वोल्टास लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 4,044 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 4,472 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल खर्च क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,941 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 4,472 कोटी रुपये. चला आता बोलूया वोल्टास लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 174 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 343 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर जवळपास डबल झाला आहे. तसेच या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 190 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 343 कोटी रुपये. चला आता बोलूया वोल्टास लिमिटेडच्या नेट प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 110 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 235 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने
वाढला आहे. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 130 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 235 कोटी रुपये. चला आता बोलूया वोल्टास लिमिटेडच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, वोल्टास लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 3.52 रुपीजने वाढून आता आला आहे 7.28 रुपीज. तसेच या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.99 रुपीजने वाढून आता आला आहे 7.28 रुपीज. चला आता मित्रांनो, आता बघूया वोल्टास लिमिटेडने या क्वार्टर 4मध्ये कोणत्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, वोल्टास लिमिटेडने युनिटरी कूलिंग प्रोडक्ट्स या सेगमेंटमधून क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 3,458 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच या कंपनीने इलेक्ट्रो मेकॅनिकल प्रोजेक्ट्स अँड सर्व्हिसेस या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे क्वार्टर 4मध्ये 1,137 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली डिक्रीज झाला आहे. तसेच वोल्टास लिमिटेडने इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस या सेगमेंटमधून या क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 132 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर थोडा डिक्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली इन्क्रीज झाला आहे. आणि वोल्टास लिमिटेडने या क्वार्टर 4मध्ये टोटल इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स जनरेट केला आहे 4,728 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी वोल्टास लिमिटेडच्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. आणि मित्रांनो, त्याचसोबत वोल्टास लिमिटेडने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.